महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही क्षणी कोणत्या पिकांचा आणि हा पीक विमा कधी शेतकऱ्यांना मिळणार त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या वर्षीच्या खरीप पीक विम्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून कोणत्याही क्षणी विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, राज्य कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी विम्याची गणना करण्यासाठी पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादन या दोन महत्त्वाच्या निकषांचा प्रत्येक 50% प्राधान्य सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पीक कापणी प्रयोगाची सर्व माहिती आणि विम्याचा हप्ता आधीच संपूर्ण केला आहे। शेतकरी मित्रांनो, आता विमा जमा होण्यास असलेल्या विलंबाचे मुख्य कारण जर पाहिले तर काही तांत्रिक बिघाड असल्याने सांगितले गेले आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच केंद्राच्या पीक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही रक्कम जमा होऊ शकली नाही। आता कृषी विभागाने स्पष्ट केले आहे शेतकरी मित्रांनो की ही तांत्रिक अडचण पुढील 1 ते 8 दिवसात दूर होईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 8 दिवसांमध्ये ही तांत्रिक अडचण दूर होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीडी द्वारे पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या टप्प्यात प्रामुख्याने 5 पिकांचा विमा जमा केला जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, कोणती ते 5 पिके आहे त्यांचा विमा शेतकऱ्यांना मिळणार तर त्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मका या 5 पिकांचा समावेश असणार आहे। शेतकरी मित्रांनो, या पिकांच्या कापणी प्रयोगाची आकडेवारी केंद्राला पाठवण्यात आली असून पोर्टल सुरू होताच या सर्व 5 पिकांचा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डीबीडी द्वारे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। मात्र यावर्षी मिळणारी विम्याची रक्कम अत्यंत तडबुंची असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याचे मुख्य कारण जर बघितले शेतकरी मित्रांनो तर सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती यासारख्या महत्त्वाच्या निकषांना यावर्षी वगळलेले आहे। म्हणजेच मागील 5 वर्षाच्या तुलनेत यावर्षी नुकसान थोडे कमी आहे तर शेतकऱ्यांना हा विमा कमी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा मिळणार असल्याने ज्या मंडळाची सरासरी उत्पादन जास्त दाखवले गेले आहे तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान होऊनही कमी विमा मिळण्याची भीती राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हा विमा वैयक्तिक नुकसानीवर आधारित नसून तो मंडळ स्तरावर म्हणजे सरकार लेवलवर आधारित असणार आहे। याचा अर्थ असा आहे की शेतकरी मित्रांनो, तुमच्या संपूर्ण मंडळाचे सरासरी नुकसान झाले असले तरच तुम्हाला विम्याचा लाभ मिळेल। जर एखाद्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान हे झाले असेल तर मंडळाची सरासरी उत्पादन चांगले असेल तर त्या शेतकऱ्याला विम्याच्या लाभापासून वंचित राहावा लागू शकते। शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, हा जो विमा आहे याची प्रक्रिया 8 दिवसात संपल्यानंतर ते डीबीडी द्वारे हे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।